गुड मॉर्निंग. मी माझी सखी. तर चला, आजची मॉर्निंग आहे. आज स्पेशल असं हनुमान जयंती आहे, त्यामुळे लवकर उठून आज सगळी तयारी चाललेली आहे जेवणाची. इकडे मी फ्लावरची भाजी रेडी केलेली आहे. गॅसवर एका साईडला दूध तापत ठेवलेलं आहे आणि दुसरीकडे मी काजूच्या बियांची भाजी करणार आहे. ते काजू आता मी काजूच्या बिया पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या आहेत. आता मला रेग्युलर नेहमी काजूच्या बियांची भाजी. तर सध्या कसं आहे, काजूच्या बियांचं सीझन चालू आहे ना, आणि सीझनमध्येच बिया पिकतात ह्या. त्यामुळे कसं, जोपर्यंत सीझन चालू आहे तोपर्यंत ही भाजी मनसोक्त खायची, कारण मला ही भाजी खूपच आवडते. त्यामुळे माझी नेहमी एक दिवस आड करून का होईना ही भाजी असते जेवणामध्ये. मग आता काजूच्या बियांची पण भाजी करते. आणि आज दिवसभर का आहे, तर दिवसभराचा हनुमान जयंती निमित्त काही ना काहीतरी मंदिरांमध्ये कार्यक्रम असतात, त्यामुळे आज मंदिरांमध्ये पण जायचं आहे. आज दुपारचं जेवण झाल्यानंतर माहिराला सगळ्यांना कोल्ड कॉफी प्यायची ना, मग सगळं तूच बनव. त्यामुळे आता माहीर सगळी कोल्ड कॉफी बनवते. इकडे पण माहीर माहीत काय टाकलेस हे? आईस्क्रीम. कुठली आईस्क्रीम आहे ही? चॉकलेट आईस्क्रीम. आता हे काय आहे? हे काय आहे? हायड अँड सीकची बिस्किट आहेत. आज माहीर सगळ्यांसाठी कोल्ड कॉफी बनवते ना माहीर. आणि अशी कोल्ड कॉफी पण आमची रेडी झालेली आहे. आता प्रत्येकासाठी कप पण घेतलेले आहेत. आणि माहीर वाट बघताय कधी देते. माहीर काय चाललंय हे तुझं? आणि माहीर असं हे मिक्सरच्या भांड्याला कॉफी लागलेली आहे, ती मांजरासारखी चाटतोय माहीर. होय, ठेवून दे चल. आणि माहीर आता सगळ्यांसाठी कॉफी रेडी करून घेते. माहीरने आधी काय टाकले माहीर? हे आईस्क्रीम. आणि माहीर सगळ्यांना एकदम परफेक्ट प्रमाणात देते ना माहीर. ही कोणाची आहे? माहीरची. ही कोणासाठी? दादासाठी. आणि ही कोणाला आहे? पप्पांसाठी. अशी छान अशी कोल्ड कॉफी माहीरने बनवलेली आहे. ते आम्ही हनुमानांच्या दर्शनासाठी बाहेर पडलो. एवढे महाडमध्ये जेवढे हनुमानांचे मंदिर आहे तेवढ्या सगळ्या मंदिरांमध्ये आम्ही जाऊन दर्शन घेतलेलं आहे. आता आम्ही नवेनगरमध्ये आलेलो आहोत. तिथे स्वयंभू असं हनुमानांचं मंदिर आहे, ते बघायला आणि दर्शन घ्यायला पण आलेलो आहोत. आता इथे मंदिरामध्ये कीर्तन चालू आहे. मग थोडा वेळ म्हटलं आम्ही कीर्तन पण ऐकून जाऊया, कारण एवढं छान वाटतं ऐकायला ना कीर्तन. मग थोडा वेळ आम्ही इथे थांबलेलो आहोत. आता आम्ही नवेनगरमध्ये जे स्वयंभू हनुमानाचं मंदिर आहे तिथे पण मूर्तीचं छान दर्शन घेतलं. खूप सुंदर असा हनुमानाची मूर्ती होती. मला प्रसन्न वाटलं. मंदिरात आम्ही दर्शन घेतलं. रात्री फिरता फिरता आम्ही इकडे सुंदरवाडीच्या इकडे आलेलो आहेत, हनुमान टेकडीवरती हे डेकोरेशन बघण्यासाठी. चला, तर आजचा हनुमान जयंती विशेष असा आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.